आणखीन हो ही जी ज्वेलरी घेतली आहे ना, तर हे सीलिंग ड्रायर ही पूर्ण डिटेल्स आहेत मशीनचे. आणि इथे मी रात्री आत्या आली होती. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते. आताच मी साड्यांचा एक छोटासा व्हिडिओ केला आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकेन. खूप जणी म्हणतात तुझ्या साड्या बघण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम नाही आहे आमच्याकडे, तर तू यूट्यूब शॉर्टमध्ये सुद्धा टाकत राहा. म्हटलं आतापासून सुरुवात करत. आणि घराचं काम जसं सुरू होतं माझं टोटली दुर्लक्ष झालेलं, कारण शूट करताच येत नव्हतं. सगळ्या साड्या बॉक्समध्ये, त्यानंतर त्या कुठे अनपॅक करायच्या आणि काय 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 सगळं करायचं काही समजत नव्हतं. पण फायनली आता झालेली आहे सुरुवात. इंस्टाग्रामवरती तर दररोज अपडेट होतातच. इथे मी इंस्टाग्राम ID सुद्धा देईन आणि त्यासोबत तुमच्यासाठी मी छोटेशी सुद्धा टाकेन, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या पाहता येतील. आता मी एक शॉर्ट थोड्या वेळानं अपलोड करेन, तो तुम्ही बघून घ्या. त्याच्यामधले जे सगळे साड्या आहेत ना, इथे नंबर मी हवं तर देते. त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. मी किंवा माझे असिस्टंट दोघीपैकी कोणीही रिप्लाय करेल. जसं जसं वेळ मिळतो, जसं ज्याच्याकडे ॲक्सेस असतो तसं आम्ही रिप्लाय करत असतो. आजच्या दिवशीचं मला माहीत नाही मी काय काय नेमकं माझं ठरलेलं आहे. पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे काय काय गोष्टी करायच्यात हे मला सुद्धा लक्षात नाही आहे. जसं खूप जणींनी मला मागच्या 3-4 ब्लॉग्समध्ये खूप छान छान गोष्टी समजावल्यात की धनश्री असं टेन्शन घेऊ नकोस, आपलीच वास्तू आहे असं. पण कसं माहिती आहे, जेव्हा माणसं जास्त असतात तेव्हा असं काय वाटत नाही, पण खूपच एकटं असल्यानंतर असं वाटतं की अरे एकटंच आहोत की काय आपण. पण आरव असतो त्याच्यामुळे मी जास्त गोष्टी अशा म्हणत नाही. सचिनशी कॉल सुरूच असतो आणि आता 1-2 दिवसामध्ये बाबा आणि सचिन दोघं पण येतात. त्यामुळे आता आज काही असं वाटत नाही, काल पण काही असं वाटत नव्हतं. आणि इथे खूप साऱ्या ओळखी झाल्या. त्या दोघी मैत्री तर कंटिन्युअसली मला कॉल करून मेसेज करून सांगतात की जर अशी काहीही गरज लागली, अगदी काही, तर आम्हाला सांग, आम्ही आहोत इथं म्हणून. सो आत्ता काही असं वाटत नाही, आता चिल्ल आहे मी. आणि आजूबाजूचे लोक पण, त्यांनी पण व्हिडिओज बघतायत, त्याच्यामुळे त्यांना पण त्या गोष्टी समजतात. मी एकदम अशी नॉर्मली आता कॅमेरासमोर अशी बोलू शकते, पण एकदम अशी जोपर्यंत माणूस तो कळत नाही तोपर्यंत जास्त ओळखी वाढवत नाही. त्यामुळे मी जास्त नाही अजून कोणाच्या तेवढं मिक्स वगैरे. थोडं आमने सामने बोलणं वगैरे होतं, पण हळूहळू जशी स्वभाव समजतील अशा काही गोष्टी कळतील. आणि मी खूप कमी लोकांशी बॉन्डिंग होतं माझं. एकदा जर बॉन्डिंग झालं तर ते लाईफ लॉंग राहतं. त्याच्यामुळे मी खूप विचार करून बॉन्डिंग करते कुणाशीही करताना. सो चला, आजचा जो दिवस आहे तो सुरू करत. आणि ही पण नेसलेली आहे, ती पण माहेश्वरी साडी. यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत. अप्रतिम दिसते साडी. आणि ज्यांना सॉफ्ट बॉर्डर हवी असते तर त्यांच्यासाठी ही खास बनलेली आहे साडी. ऑर्डर नक्की करू शकता. ही जी ज्वेलरी आहे ना, तर ह्याचे सुद्धा मी डिटेल्स तुम्हाला देईन. पाठीमागे बघताय साड्यांचा सगळा पसारा पडलेला आहे. आणि काही जणांनी मला विचारलं की हे असं का आहे ताई, तर इथं बेड बॅक कुशन किंवा अजून खूप सारी नावं आहेत, तर ते इथं अजून व्हायचं आहे. ते ह्या विकेंडपर्यंत होईल आणि होप सो की ह्या विकेंडला तुम्हाला पूर्ण सगळे म्हणजे पडदा किंवा बाकी सगळ्या गोष्टी लागलेल्या दिसतील घरामध्ये. कालचा ब्लॉग येऊ शकलेला नाही, मी थोडीशी सुट्टी घेतली. म्हटलं थोडंसं रिलॅक्स करणं पण गरजेचं आहे, कारण कंटिन्युअसली ब्लॉग तर करतेच आहे, पण बाकीची पण कामं आहेत. आता आज विचार करते की दिवसभरामध्ये बाकीचं म्हणजे छोटे मोठे जे गोष्टी मुंबईवरून सचिनना सांगितलेल्या आहेत की ह्या घेऊन या म्हणून, तर ते त्यांना सांगायचं आहे. आणि उद्या ते निघत आहेत. आणि मयुरीनं ॲज युज्युअल मला सरप्राईज केलेलं आहे. ज्यांना कुणाला माहिती असेल मयुरी, तर तिनं अक्षरशः मला व्हिडिओज पाठवले की धनश्री हे पण मी पाठवून देते, ते पण मी पाठवून देते. म्हटलं कशाला बाई ताप करून घ्यायला लागलीस. नाही तू कधी करशील. आणि नाही, आरवला आवडते हे, आणि म्हणून तिला काहीच मी कधीच सांगू शकत नाही, समजूच शकत नाही. नको म्हटलं तरी ऐकतच नाही ती. तर मयुरी तिनं पण ते गोष्टी त्या पण आणायच्या. त्यांना मग म्हणत होते सचिन की धनश्री मी गाडीच करून येऊ का. मग मी म्हटलं परत आणि ते दिवस तो आणि जाणार पूर्ण त्या, कारण रात्रीचं बसले गाडीला की सकाळपर्यंत येऊन पोचतात जर ट्रॅव्हल्सला आले तर. आणि नॉर्मल तसं जर म्हटलं रेंट कारने यायचं तर मग परत आणि पूर्ण दिवस जाणार. म्हटलं परत आमचा 1 दिवस कमी होतोय म्हटलं मग परत. आणि नको म्हटलं या तुम्ही. मग आता बसतात, उद्या येत आहेत. खूप खुश आहे फायनली. आणि काही ब्लॉग्समध्ये मागे मी शेअर केलं होतं की थोडंसं असं हे वाटायला लागलं आहे घरात किंवा हे. पण आता जसं जसं हे दिवस मी 5-6 दिवस एकटीने हे केलेले आहेत ना, म्हणजे आरवसोबत, तर ते बाकी आत्या वगैरे येते घरी, म्हणजे भेटून जाते किंवा ह्या गोष्टी होतात. आजूबाजूचे लोक पण आहेत आणि कोण ना कोणतरी आहेच घरी तसं. पण ते एक असं असतं ना की कंटिन्युअसली आपण ज्या माणसांच्या सोबत राहिलेलो असतो दिवस रात्र, मग त्यांची कमी जी आहे ती राहते.
तर त्या ह्यानं मला ते बोलायचं होतं. मग बाबा असू देत किंवा सचिन असू देत, पण फायनली आता बाबा पण येतात, सचिन पण येतात, त्यामुळे मी जाम खुश आहे. आणि आजचा एकच दिवस फक्त, उद्या ते इकडे आहेत. तर मग उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही त्यांना बघणार तर आहातच. सो चला आत्ताचा दिवस सुरू करूयात. शूटिंग तरी आवडले, तो शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेल काल मी जो अपलोड केलेला आहे तो, आणि साड्या तुम्हाला मिळून जातील तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर मग चलो आवरूयात. ही जी मशीन घेतली ना, हे पूर्ण डिटेल्स आहेत मशीनचे, आणि इथे मी अँटी टँगल ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट केला आहे. आता मी जवळजवळ 10 दिवस तरी झाले मशीन वापरते पूर्ण, म्हणजे मी इथे आल्यापासून झाले असतील 10-12 दिवस. आणि ज्याच्यामध्ये मी बोलते की अँटी टँगल, जे टँगल होतात कपडे एकमेकामध्ये गुंततात, जो आपला नेहमीचा प्रॉब्लेम असतो, तर तो हे जे ऑप्शन आहे तर त्यांनी ना पूर्ण रिझॉल्व केलेलं आहे. कारण हे वाटायचं ना, ते अँटी टँगल झाले ना कपडे सगळे एकमेकांमध्ये गुंतले ना, तर ते काढायला एवढं मला इरिटेट व्हायचं अगोदर, म्हणजे त्याच्यापेक्षा हाताने धुतलेले बरे असे वाटायचे कपडे. पण ह्या ऑप्शनमुळे ते खूप सोपं झालं. ते बघा, अँटी स्टेन, टेम्परेचर सेटिंग आहे, स्पिन स्पीड आहे, त्यानंतर प्री ट्रीटमेंट, अँटी टँगल, अँटी रिंकल, ह्या सगळ्या ऑप्शन जे आहेत ना, मला पहिल्यांदा समजून घ्यायलाच 2 दिवस गेले. आणि ह्याच्यामध्ये मी क्विक वॉशला लावलेले आहेत, कारण एवढी काही घाण नसतात आरोच्याने, माझे कपडे प्रॉपर क्लीन होतात. ते दिवसभर घरात असतो, आरोचा स्कूल ड्रेस तेवढं स्वच्छ धुवावा लागतो, बाकी नॉर्मल असं धुणं झालं तरीही चालतं, पाणी पण वाचतं त्यानं. आणि जर एक्स्ट्रा जास्त असेल तर मग डेली मिक्स लोड जे आहे तर त्याला लावते. बाकी इथे बाकीचे पण ऑप्शन आहेत. सो ही मशीन घेतानाचा माझा जो डिसिजन होता तो चांगला ठरलेला आहे. आता 10-12 दिवस मी वापरले, ही मशीन चांगली राहिली. हे सीलिंग ड्रायर जे आहे ते पण मी एक 7-8 दिवस झाले लावून घेतले. इथे पण मला वाटत होतं की असं इथपर्यंत घ्यावं, पण बघू, हे जर आता बाबा ते आल्यानंतर एवढं नाही हे वाटलं तर इकडच्या साईडला पण घेते. आणि हे जे स्टँड आहे ना, तर हे पण मी तसंच ठेवले, जे घरातले बाकीचे स्वयंपाकखोलीत वापरलेले असतात किंवा बाकीच्या सगळ्या ज्या मॅट वगैरे असतात तर ते धुवायला बरं होईल, कारण जागा आहे तसं. बाकी युटिलिटीमध्ये ह्या गोष्टी आहेत सगळ्या ठेवलेल्या. हे जे आहे हे मुंबईला होतं, तर याच्यामध्ये सगळे डिटर्जंट वगैरे ठेवले. इथं खाली मला थोडंसं स्टँड टाईप आणायचं आहे, कारण हे लाकूड आहे, प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. बाकी अजूनही सेट व्हायचं आहे युटिलिटी एरिया पूर्ण. हा असं इथं पाणी आहे, हे हळूहळू सगळं करते मी, गडबड नको म्हणून. भांडी जे आहेत ते आमची ज्या जेवण करणाऱ्या ताई येतात तर त्या इथेच घासतात भांडी सगळ्या, सकाळ संध्याकाळची जी काय असतात ती. भांड्यांची एक बुट्टी मम्मीनं पाठवून दिली कोवाडवरून, पाणी गळतं खाली. इथे एक छोटी बुट्टी ठेवली, हे पण मी मुंबईला होते ते घेऊन आले. याच्यामध्ये देवाचं सगळं साहित्य ठेवलं. आणि इथे जी भांडी आहे ती फक्त रात्रीची, मी आणि आरव जेवल्यानंतरची जी भांडी होतात ती घासली जातात इथं. बाकी हे जे सिंक आहे हे चेंज करण्याचा माझा डिसिजन अगदी करेक्ट होता, कारण हे होतं स्टीलचं आणि हे जे घेतलेलं हे दुसरं. आणि हे जे आहे ना, आर्टिफिशियल कॉर्ड्स आहे, त्याच्यामध्ये हा जो ओटा आहे तो बनवलेला आहे पूर्ण. रात्री आत्या आली होती इथे भेटायला, आणि थोडा वेळ थांबून गेली ती, 1-2 तास. त्यामुळे जरा बरं वाटलं. घरात कोण ना कोणतरी येत असेल, असं येतच असतं, त्यामुळे घर जरासं असं बोलकं राहतं असं मला वाटतं. आणि मी अशी व्यक्ती आहे जिला माणसं म्हणजे अभोवतीसोबती माझे फॅमिली मेंबर्स पाहिजे असं होतं. आणि त्या येताना ती हे आरवसाठी तर ते खाऊ घेऊन आली. मी नॉनव्हेज अजूनही खात नाही, तिला माहिती आहे, म्हणून हे बेसनचे लाडू जे तिनं घरी केले होते त्यातलेच 2 लाडू माझ्यासाठी ते घेऊन आले होते. हे राजगिऱ्याचे लाडू पण घेऊन आली होती. आता इथे अवनसाठी म्हणजे खूप साऱ्या रेसिपीज मला शेअर करायच्या आहेत. खूप साऱ्या डोक्यात ठेवलेल्या आहेत की नवीन किचनमध्ये आपण खूप साऱ्या रेसिपी शेअर कराव्या, आणि हळूहळू त्या करेनच मी. आता वातावरण इकडे बघताय थोडं मळं आल्यासारखं झालं आहे, आणि आवाज माझा इतका घुमतोय कारण इथे काहीच नाही अजून. सोफा आल्यानंतर ह्या आठवड्यात म्हणजे ह्या 7-8 दिवसामध्ये सगळ्याच गोष्टी येतील, जसे की सोफा सेट, पडदे लागतील, मॅट्रेसेस अजून 2 यायचे ते येतील, त्याच्यामुळे थोडंसं अजून घर पूर्ण दिसेल. आता इथं आवाज इतका घुमतोय, त्यात मळब वातावरण, त्यामुळे असं वाटतं की गप्प झोपून जावं. घराचं हे ठेवताना आता इथे जर मी म्हटलं इथं अवनसाठी जागा ठेवते, त्यानंतर तिथं राहील. मी वॉशिंग मशीन तर तिथे युटिलिटीमध्ये झाली. हे जे आहे मिक्सर, तर हे मिक्सर मी पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलेलं की इथे असं शटर टाईपमध्ये थोडंसं स्टोरेजमध्ये करून घ्यावं मिक्सरचं, पण नंतर आलं की मिक्सरचा उपयोग खूप सारखा होतो आणि आपण सारखं ते हे करत राहतो, तो जागा खूप ब्लॉक दिसणार असं वाटत होतं मला, कारण ओटा आहे एवढा त्याच्यामुळे. आणि त्यानंतर मग इथे मी ओपनमध्ये काय ठेवायला सांगितलं की
हवा खेळती राहते, प्लस मला ते सोयीस्कर जाईल तिथल्या तिथे. आणि त्याची जी भांडी ती तिकडं ठेवते, त्याच्या साईडलाच अजून मी फळासाठी ठेवला तर तिथल्या काही गोष्टी मला आता काढायच्या म्हणजे ते तसंच ठेवलेलं आहे. त्यामुळे मिक्सरचं मी इथेच करून घेतलं. इथं त्याला म्हटलं पॅक नको करू, हे असं ओपन राहू दे. पॅक केलं की तेवढाच भाग तो सगळा हे होऊन जाणार आणि दिसणार नाही व्यवस्थित. त्यासोबत घराला मॅट फिनिश मी ठेवलं, असं लॅमिनेट्सचे जास्त असे रिफ्लेक्ट करतात तसे नको होते, कारण मला ते वाटलं की थोडंसं हॉटेल टाईप फील यायला नको, घरासारखा फील येऊ दे, त्यांनी सिम्पल राहू दे, छान एकदम बघितल्यानंतर ओके. आणि म्हणजे तो माझा चॉईस आहे की माझ्या घरात हे लॅमिनेट्स असले नको किंवा एकदम हे. आम्ही जास्त करून घराचं हे करताना क्वालिटीवरती भर दिला. जे प्लाय आम्ही निवडले किंवा जे अप्लायन्सेस घेतले तर ते क्वालिटी वाईज असू शकतात, कारण किचनमध्ये क्वालिटी वाईज गोष्टी असणं खूप गरजेचं होतं. नंतर त्या मेंटेन करण्यापेक्षा जास्त किंवा सारखं खर्च त्याचा होण्यापेक्षा त्याच्यामध्ये जे आम्ही हे बनवलं ट्रॉली, तर त्यासुद्धा असं होतं की त्याला व्यवस्थित हे राहू दे आणि क्लीन करताना व्यवस्थित जाव्या, त्यानुसार मी केलेलं आहे. तसा विचार करून केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. किचन घ्या आणि बाबांची रूम पण. आणि मी जेव्हा माझं खूप सारे पैसे माझे वाचले असते कुठे माहीत आहे, जेव्हा मला समजलं होतं की असं काही कन्स्ट्रक्शन इथे सुरू आहेत रो बंगलोचे, आणि तेव्हा मी जर व्हिजिट केलं असतं तर खूप चेंजेस मी घरामध्ये करून घेतले असते. जसं की रेलिंग त्याने आधी जे दिलं होतं ते बदलून घेतलं, आता जसं केलं ते तेव्हाच केलं असतं, तो पैसा वाचला असता. ओट्याचं पण वाचलं असतं. त्यानंतर बाकी खूप साऱ्या गोष्टी. आणि जेव्हा मला आलं, मी शोधत जेव्हा होते ना गडिंग्लजमध्ये, त्या माझ्या मनासारखे नव्हते. मला 3 रूम हव्या होत्या. तर जेव्हा मी येत होते प्रत्येक घरामध्ये तर तेव्हा मोस्टली बेडरूम वरतीच होत्या आणि 2च बेडरूम असं. मग तो एक इश्यू होता. आणि माझं असं होतं की बेडरूम किचन हॉल खाली असू देत, एक बेडरूम जे बाबांसाठी, कारण त्यांच्या वयानुसार त्यांना पायऱ्यावरून चढणं उतरणं एवढं होणार नाही. मग ते मला इथेच मिळालं आणि हे त्याच्यामुळे मी विचार केला की हेच घ्यायचं. मग जसं मनाला वाटेल की छान असं आपल्याला छान वाटेल असे चेंजेस सगळे करून घेतले. ज्याच्यामध्ये हा कॉर्ड्स ओटा आर्टिफिशियल कॉर्ड्समध्ये बनवलेला आहे ते असू देत, किंवा ते सिंक असू देत जे त्याला सूट होईल आणि बघताना आपल्याला छान वाटेल असे चेंजेस आहेत. खूप जणींना असं वाटतं, म्हणजे अजूनही त्या कमेंट्स आहेतच की हे असं असायला पाहिजे होते, ते तसं. मी खूप प्रयत्न केला तेव्हा की हे असं होऊ देत. पण फ्रीजसाठी एक मला आहेच अजून की फ्रीज इथे जागा मोकळा पाहिजे होता, पण फ्रीज आम्ही कुठेच ॲडजस्ट करू शकत नाही. अगदी छोटा जरी आणला असता ना फ्रीज तरी इथे ते अवघड झालंच असतं, हे मला स्टोरेज मिळालं नसतं. आणि देवघराचं तुम्हाला तर मी बोललेलीच आहे, त्यामुळे फ्रीजसाठी मी ॲडजस्टमेंट करतेच आहे. त्याला पण डेकोरेट करता येतील. आणि किचनमध्ये काय आम्ही असतो इथे डायनिंग टेबल आम्ही करून घेतलेला नाही, कारण खूप मोठा स्पेस लागतो डायनिंग टेबलला. किचनच्या मानानं तेवढा डायनिंग टेबल नको होता. आणि आम्हाला सगळ्यांनाच खाली बसून सवय आहे जेवायची. कोण रिलेटिव्स पण आले किंवा कोणीही आलं तरी आम्ही सगळे, आत्याच्या घरीसुद्धा आमच्या डायनिंग टेबल आहे पण आम्ही खाली बसूनच जेवतो तिथे. पण हार्डली क्वचितच ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी आमच्याकडे टिपॉय असतो किंवा हॉलमध्ये बसून जेवतात. बाबांसाठी आता आम्ही तेच केलेलं आहे की जे सोफा आहे की त्याच्यावरती किंवा इथे छोटासा टिपॉय जो त्या भिंतीलगत असतो, आपण अटॅच म्हणतो ना, तर तसं एखादं करून घ्यायचं. पहिला बाबा येऊ देत म्हटलं की त्यांना कसं सुटेबल वाटेल तसं करून घेऊया. तर ह्या सगळ्या गोष्टी फॅमिली मेंबर्सच्या दृष्टीने केलेल्या आहेत. आणि थकलो आहे आता अक्षरशः. 1.5 महिना मी पायपीट करून इकडं तिकडं ह्या सगळ्या गोष्टी बघणं हे करणं, पण माझ्याच्यानं जेवढं होतं तेवढं फायनली केलेलं आहे. आणि आता असं वाटतं की एक 5-6 दिवस निवांत असं बसावं नुसतं, जरा सगळं जेव्हा आवरून येईल ना तेव्हा कुठे ते जाऊन फिरून यावं असं वाटायला लागले. बघू सचिन आले की तो प्लॅन करूयात. चला आता मी थोडंसं नाश्ता करून घेते, त्यानंतर आपण कंटिन्यू करूयात आपला ब्लॉग. बाबांची रूम आता सेट करते, उद्या बाबा येत आहेत तर म्हटलं सेट करा. त्यांच्या बॅग्स तशाच ठेवलेल्या मी, नंतर बघूयात म्हणून. आता ह्या 2 बॅग आहेत त्याच्यामध्ये काय आहे ते त्यांनीच बघतील म्हणून मी त्या खोललेल्या नाहीत. पण त्यांची कपड्यांची जी बॅग आहे, ज्या गोष्टी आहेत त्या फक्त लावून ठेवते म्हटलं. आणि बाकी त्यांची मॅट्रेस अजून पण आलेली नाही, का आलेली नाही माहिती, आरोची पण आलेली नाही आहे. तर ते एक जरा फॉलोअप घ्यायचं आहे मला मॅट्रेसेससाठी. आज जरा कॉल करून विचारते मी परत काय झालं आहे, का आलेलं नाही, अजून वेळ का लागतो एवढा ते. सो चला पटपट आवडते. सासरे बाबांची रूम. बाबांची रूम जी बनवली होती तर त्यांना विचारून बनवली होती की तुम्हाला सिंगल बेड हवा आहे की डबल बेड. त्यांनी सिंगल बेड सांगितले होते. आणि त्याच्यानंतर कपाटाचं सुद्धा, कारण त्यांना कपडे अडकवण्याची सवय आहे आणल्यानंतर बाहेर असे हुकला, म्हणून ते साईडला सुद्धा मी तुम्हाला जे राऊंड दिसतं ना तर तिथे करून घेतलेलं आहे. खूपदा व्हिडिओमध्ये दाखवले.
बाबांचे कपडे खूप लिमिटेड आहेत. काही कपडे त्यांनी इथे पाठवून दिलेत. ह्या ज्या 2 बॅग्स होत्या त्याच्यामध्ये काय आहे हे मी काही उघडून बघितलेलं नाही आहे. ते आल्यानंतर उघडून बघू देत. त्या बॅग्स तिथंच काढून मी खालच्या साईडला ठेवणार आहे. बाकी त्यांची जी बॅग त्यांनी माझ्याकडे दिली होती कोवाडला असताना, तर त्यामध्ये जे काही कपडे होते ते कपडे आता मी इथे अडकवणार आहे. मग त्याच्यासाठी म्हटलं आता आधी पुसून घेऊयात सगळं. आता इतके दिवस झाले आहे मी, पण एक एक काम आवरताना असं नाकीनऊ येताना काही सुचतच नाही की एक काम संपलं की दुसरं आठवतं. हे आणायचं आहे, हे इथे करायचं आहे. डेकोरेशन तर करतेच आहे. मला सगळ्यात जास्त प्लांट्स हवे आहेत घरामध्ये. आणि इथे नर्सरी आहे एक, मी चौकशी केली तर सचिन आल्यानंतर तिकडे जाऊयात म्हणून थांबले मी अजून. कारण मोठे मोठे प्लांट्स मला समोर पार्किंग एरियामध्ये लावायचे आहेत, घरामध्ये सुद्धा आणायचे आहेत. प्रत्येकाच्या रूममध्ये पण हवेत असं चाललंय माझ्या डोक्यामध्ये, म्हणून थांबले. मग आता म्हटलं हे काम करून घेऊयात. बॅग जी आहे ती रिकामी करूयात. बाबांचे काही कपडेच इथे आहेत, काही कपडे आता ते येताना घेऊन येतील आणि खूप लिमिटेड आहेत. मी त्यांना इतकी मागे लागते की शर्ट वगैरे शिवून घ्या, त्यांना हवे असतात म्हणून काही पीसेस पण आणून दिलेत, शर्ट पीस पॅन्ट पीस, पण ते कधी शिवून घेतात काय माहीत. ऐकत नाहीत. ते म्हणतात लिमिटेड कपडे माझे एवढेच बास मला, असं तसं चालू असतं त्यांचं. काही कपडे तर मी स्वतः जबरदस्तीने घेऊन दिलेले आहेत. टी शर्ट असू देत, काही असू देत, कुर्तेज वगैरे असू देत, पण ते नाही ऐकत. जुन्या माणसांचं हे असंच असतं. आपणच जरा जास्त हे असते की अरे हा पण ड्रेस पाहिजे, ते पण. आणि बायकांचं थोडं असतंच. काहींना आवडत नाही, काहींना आवडतं. मला तरी जाम आवडतं. प्रत्येक प्रकारची साडी माझ्याकडे असावी, ड्रेस असावा, हे माझं आहे जास्त पहिल्यापासून. ती माझी एक आवड आहेच. आता ती हॉबी म्हणा, पैशांचा अपव्यय म्हणा, प्रत्येकाची भाषा वेगळी, पण प्रत्येकाची आवडही वेगळीच असते. आता हा सचिन आणि ताईंचा लहानपणीचा फोटो मला इथे सापडला. बाबांनी त्यांच्या पाकिटामध्ये ठेवलेला. दोघेही कसे क्यूट दिसत होते याच्यामध्ये. बाबांची रूम बऱ्यापैकी सेट केली. आता आल्यानंतर बघू, त्यांच्या मनाने बाकीच्या गोष्टी ते करतीलच. आणि काही कामंसुद्धा आवरली आहेत. साड्यांचे खूप सारे व्हिडिओज करायचे बाकी आहेत. कधी कधी होते काय आम्ही त्या वातावरणामुळे तब्येत पण अशी हे होते ना, काहीच समजतच नाही. आणि आता माझी रूम पण 1-2-3 दिवसानंतर होईल व्यवस्थित. हे जे पाठीमागे एकटीने विचारलं हे प्लाय असं काय आहे, तर ते 1-4-5 दिवस गेले की सगळं समजेल निवांत एकदम. सो चला, आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच एंड करते. परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.